नैसर्गिक अनुदान घोटाळ्यात आणखी 4 तलाठी अटकेत. आतापर्यंत 24 आरोपींना अटक. जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानात झालेल्या मोठ्या घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेनं आणखी 4 तलाठ्यांना अटक केली असून न्यायालयानं त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात आतापर्यंत एकूण 24 आरोपींना अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपी आणि एजंटचा शोध सुरू आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान मंजूर केलं होतं. मात्र काही तलाठी आणि कर्मचाऱ्यांनी त्यात अपहार केला होता. या प्रकरणात 22 तलाठी, तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागातील 5 कर्मचारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागातील 1 कर्मचारी असे एकूण 28 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर अनेक आरोपी फरार झाले होते. तरीही आर्थिक गुन्हा शाखेने सखोल तपास करत यापूर्वी 20 आरोपींना अटक केली होती. दरम्यान आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी प्रथम जिल्हा आणि सत्र न्यायालय अंबड तसेच त्यानंतर उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले होते. तपास अधिकाऱ्यांनी सखोल तपास करून पुराव्यानिशी कागदपत्रे वेळेत सादर केल्याने न्यायालयानं आरोपींचे सर्व अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेत. त्यानंतर 23 जानेवारी 2026 रोजी विनोद जय राम ठाकरे, कृष्णा दत्ता मुजगुले, गणेश श्रीशिंदर मिसाळ आणि दिगंबर गंगाराम कुरेवाड या 4 आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अंबड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.